बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. नमस्कार, मी न्यूज मराठी 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण आलोय कुंभोज येतोय. आपल्या समेत आहेत नुकतेच ज्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली असे महेश सुगन गस्ते. हे आष्ट्याचे रहिवासी असून स्वतः 10वीमध्ये 3 वेळा नापास होऊन सुद्धा अभ्यासाचं ध्येय उद्दिष्ट न सोडता आपल्याला खाकी वर्दी परिधान करायच्या या उद्देशाने तिने अभ्यासाचा प्रयत्न केला व परवाच झालेल्या निकालामध्ये त्यांची PSI पदी निवड झाली. ते नुकतेच आता नाशिक येथे 21 डिसेंबर रोजी ट्रेनिंगसाठी जात आहे. सुरुवातीला तर MPC करण्याचा काही उद्देश नव्हता माझा. मग घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं सुरुवातीचा काळ माझा अभ्यासाचा नव्हता. म्हणजे अभ्यासामध्ये खूप आवड नव्हती आणि त्याचबरोबर मी 10वी कसाबसा 10वीपर्यंत पोचलो होतो, पण 10वी पास होऊ शकलो नव्हतो. मला 10वी सोडवण्यासाठी 3 वर्ष लागली. त्यातलं पहिले वर्ष माझं इंग्रजी सोडवण्यासाठी आणि तिथून पुढची 2 वर्ष गणित सोडवण्यासाठी. मग मार्च ऑक्टोबर अशा वाऱ्या करत करत मी कसा तरी 10वी पास झालो होतो आणि एकूणात मला 10वीला एकूण सगळी मिळून 39% मार्क मिळाले. मग ह्या प्रवासानंतर मी वडिलांच्या बरोबर गवंडी कामच करायला लागलो होतो, कारण अभ्यासाची आवड नसल्यामुळं आणि आपण अभ्यास करू शकत नाही हा न्यूनगंड मनात असल्यामुळं आपण हुशार नाही. त्याच्यामुळं मग माझे मित्र सगळे मोठ्या मोठ्या, कोण डॉक्टर झालं, कोण इंजिनियर झालं, पण मला काही येत नसल्यामुळं मी मग गवंडी काम करायला. मग असं करत करत मी माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं कुठेही क्लास करू शकत नव्हतो. बिना क्लासचा मी मग घरीच मित्रांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः कामाला जायला लागलो. घरचून थोडाफार सपोर्ट होत होता. मग त्याचबरोबर माझा वरचा खर्च काढण्यासाठी पण मी कामाला जात होतो. मग असं काम करत करत MPC विषयीची माहिती मिळवली आणि हे करत असताना मी MPC करताना पोलीस भरती पण करत होतो. मग हे पोलीस भरती करता 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 मी अभ्यास करताना असं वाटलं की नेहमी एक स्वप्नात असं वाटायचं की मी वर्दीच घालणार. आणि मी ज्यावेळी मी पोलीस भरतीच्या ग्राउंडवरती जायचो, मी फक्त अधिकाऱ्यांचे स्टार मोजायचो की ह्या अधिकाऱ्याला 2 स्टार आहे, तिचं किती वजन आहे, ह्याला किती सल्यूट मारते. मग मला कधी कोण साहेब म्हणेल. मग याच्यासाठी मी आयुष्यात एक ध्येयच ठेवलं की मला आयुष्यामध्ये लाल बूट आणि लाल पट्टाच वापरायचा आहे. मग याच्यासाठी अहोरात्र कष्ट करायला लागलो. काम करून आलो तरी पण रात्रभर अभ्यास करायला लागलो, पण कधी परिस्थितीची कारणे सांगितली नाहीत. आणि हे करत असताना असा अनुभव आला की आपल्याला फक्त परिस्थितीची कारणं देऊन चालणार नाहीत, आपल्याला संघर्ष हा करायचाच आहे. मग हा संघर्ष करत असताना मग 2021ला मी प्री एक्झाम दिली होती. 2022ला मेन्स झाली. 2023पासून मग निकाल रखडले आणि 2024ला फायनली माझं PSI पदी सिलेक्शन झालं. ज्या टायमाला माझी निवड झाली, माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल वापरत नसल्यामुळं मी पेंटिंग काम करत होतो एका शिक्षकाच्या घरी. मग त्या शिक्षकाच्या घरी काम करत असताना माझे मित्र आले. संध्याकाळी 5ला बरोबर निकाल लागला. मग माझ्याजवळ मित्र आले. महेश म्हटले, तू काम आजपासून तुझं काम बंद आणि तू खाली उतर. तर मी म्हटलं, काय झाले? खाली उतरतो, तुझा निकाल लागला आणि तू PSI झाला आहेस. मला विश्वासच बसला नाही की मी PSI झालो आहे, कारण ज्या टायमाला त्यांनी सांगितलं त्याला मग मुलं चेष्टा करत होती. परत अचानक त्यांनी मला गुलाल आणि जवळ हार घातला आणि पेढे भरवले. त्या टायमाला मला विश्वास पटला की मी PSI झालो आहे. आणि हीच बातमी ज्यावेळी माझ्या घरच्यांना सांगितली, त्या टायमाला घरच्यांनासुद्धा पटलं नाही की आपला मुलगा PSI झाला आहे, कारण मी रोज कामाला जात होतो सलग 2-3 महिने. आणि ज्या दिवशी माझा PSIचा निकाल लागला त्या दिवशी साधारणतः मी 22,000 रुपये पगार घेतला पेंटिंग कामाचा. माझा लहान भाऊ कोल्हापूर पोलीस आहे आणि आज सध्या तो हातकलंगडे पोलीस स्टेशनला कार्यरत आहे. आयुष्यात म्हणजे मी पहिल्यांदा माझी आई आणि वडिलांच्या तोंडावरती हसू बघितलं की आयुष्यभर ज्या व्यक्तीने कष्ट केलं आणि आपलं अहोरात्र कष्ट करून आम्हाला शिकवलं, 2 वेळचं जेवण, हालाकीची परिस्थिती असताना पण आमची आई कधी खचली नाही. आणि त्या आईनं आम्हाला इथवर शिक्षण घेऊन आम्हाला पुढं केलं, कारण माझ्या आईचं शिक्षण 5वी झालं आहे, तरी पण तिनं कधी आम्हाला हरू दिलं नाही. आणि आम्हाला 2 मुलांना तिनं चांगलं घडवलं. एक मुलगा लहान भाऊ कोल्हापूर पोलीसपदी नियुक्ती आणि दुसरा मुलगा मोठा आज PSI पदी नियुक्ती झाला. माझ्या बहिणी नेहमी म्हणायच्या, अरे महेश तू आमच्याकडे काय येत नाहीस, की तुला आमच्याकडे येऊ वाटत नाही का? मी म्हटलं, आज मी त्या परिस्थितीत नाही की मी तुमच्यापाशी येईन, पण ज्या दिवशी येईन त्या दिवशी माझ्या खांद्यावर वर्दी असेल. त्याच्यानंतरच मी आज कितीतरी वर्षातून आज मी माझ्या बहिणींच्या घरी जाऊन आलो. युवकांना मी एवढंच सांगेन की परिस्थितीची जाणीव ठेवा आणि कोणतीही कारणं सांगू नका. जर तुमच्यात जिद्द आणि संघर्ष आणि चिकाटी असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत मात करून एक चांगलं घवघवीत यश मिळवू शकता. हे तुम्ही माझ्याकडे बघून
आयुष्यात मिळवू शकतं. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर महेशनं आज मिळवलेली PSIची पदवी महाराष्ट्रातील तमाम युवकांना संदेश देऊन जाईल की आपली परिस्थिती किंवा आपल्या शाळेचा अभ्यास कमी पडला तर आपलं ध्येय जर आपल्यासमोर असेल तर आपण आपलं निश्चितच ध्येय गाठू शकतो. PSI पदी निवड झाल्याबद्दल महेशचं पुन्हा एकदा अभिनंदन. न्यूज मराठी 24साठी विनोद शिंगे, कुंभोज.